नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकदे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुमच्या घरातील महिला जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ज्या पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत त्यांचे हप्ते जर थकेल असेल, काही हप्ते भेटेल नसेल व ते तुम्हाला परत मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी एक नवीन प्रोसेस आलेला आहे। मित्रांनो, तुम्ही ती प्रोसेस घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पण करू शकतात। आणि या सोबतच मित्रांनो, तुम्हाला आधार सेडिंग हे घर बसल्या तुमच्या बँकेला कसं करायचं आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला कुठेही गरज नाही जायची आणि कुठेही तुम्हाला पैसे द्यायची या व्यतिरिक्त गरज राहणार नाही। तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आधार बँक लिंक NPCI असं सर्च करायचं आहे। आता तुम्हाला हप्ता न मिळाल्याचं कारण मी पुढे सांगणार आहे, कशामुळे तुमचे हप्ते पेंडिंग राहत आहे। आता इथं बघू शकता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI इनेबल। तर मित्रांनो, तुम्हाला हे जे स्टेटस आहे हे इनेबल करायला लागतं। भरपूर जणांचे स्टेटस हे थांबलेले आहेत व ते का थांबलेले आहेत हे आपण याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। मित्रांनो, तुम्हाला आधार बँक लिंक NPCI यावरती यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं बघू शकता दुसरी लिंक देण्यात आलेली आहे। इथं तुम्ही काय काय करू शकतात, KYC सर्व्हिस पण तुम्हाला भेटेल, जी DBT स्कीम आहे त्याचे कोड पण भेटतील, NPCI चे जे अपडेट आहे ते पण भेटू शकतात आणि ज्या भीम आधार आहे यामार्फत तुम्हाला UPI लिंक करायचं आहे ती पण प्रोसेस तुम्ही इथून करू शकतात। आता मित्रांनो, आपण या लिंक वरती क्लिक करणार आहोत। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता बघू शकता असं काही इंटरफेस तुम्हाला बघायला भेटत असतो। आता इथं एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। आता ही माहिती तुम्ही पहिले वाचून घेऊ शकता संपूर्ण, त्याच्यानंतर पण प्रोसेस करू शकतात। आता सर्वप्रथम वरती यायचं आहे, इथं कंझ्युमर दिसेल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकतात प्रोडक्टच्या जे बाजूला आहे ऑप्शन कंझ्युमर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भारत आधार सेडिंग एनेबलर बेस यावरती क्लिक करायचं आहे। थोडा वेळ वेबसाईट लोड घेते, त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकतात असा काही इंटरफेस बघायला भेटतो। आता ज्या लाडक्या बहिणीला तुमचे हप्ते भेटत नाही, आता इथं दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे। आता भरपूर जणांचे आधारला लिंक असलेले खाते बंद असते। आता इथून तुम्ही ते खातं डिसेडिंग किंवा सेडिंग करू शकता। हे दोन्ही ऑप्शन तुम्ही करू शकतात। इथं जायचं आहे। आता तुम्हाला सर्वप्रथम इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। आता समजा सेम प्रोसेस आहे, फक्त एकच ऑप्शन चेंज होणार आहे याच्यामध्ये। आता इथं आधार नंबर टाकून घ्या। आता तुम्हाला सेडिंग करायचं। आता मी सेडिंग करणार आहे कारण की जे थकीत हप्ते आहेत ते आपल्याला परत मिळायचे आहे। जर तुमचं कोणता एखादा अकाउंट दुसऱ्या बँकला बंद असेल तर पहिले डिसेडिंगची प्रोसेस करा आणि नंतर सेडिंगची प्रोसेस करा, सेम आहे, काही बदल राहणार नाही। इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। इथं तुम्हाला बँकेचे नाव देण्यात आलेलं आहे, भरपूर अशा बँक आहे, जी पण बँक असेल तुम्ही ती बँक इथं देऊ शकता। त्याच्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे, थोडं खाली यायचं आहे, इथं डिक्लेरेशन आहे ते ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे। थोडं खाली आल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे, सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक OTP येईल मित्रांनो, तो OTP आल्यानंतर तुम्हाला इथं एक बॉक्स बघायला भेटेल, त्यामध्ये तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि असं एक सबमिटचं ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला हा जे प्रोसेस आहे ही सबमिट करून द्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्यावरती यायचं आहे। आता अकाउंट डिटेल तुम्ही इथून चेक करू शकतात आधार नंबर टाकून। आता तुम्हाला तुमचं जर स्टेटस चेक करायचं असेल तिथं रिक्वेस्ट टू स्टेटस वर जायचं आहे। आता आपण काय केलं आहे, सेडिंग केलेलं आहे। डिसेडिंगची पण प्रोसेस सेम आहे, तुम्ही इथून चेक करू शकता। आपण सेडिंग केलेलं आहे, तिथं सेडिंग वरती क्लिक करायचं आहे, रिक्वेस्ट डेट किती टाकलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता आपण फ्रेश सेडिंग केलेला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जो रेफरन्स नंबर मिळत असतो तुम्हाला इथं टाकायचा आहे, इथं कॅप्चा टाकून चेक स्टेटस करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन ओपन होतं मित्रांनो, तिथं तुम्हाला तुमचं जे आधार सेडिंगचं स्टेटस आहे ते बघायला भेटतं। जर तिथं तुमचं आधार सेडिंग हे स्टेटस आहे ते जर अप्रूव्हल मध्ये असेल तर तुम्हाला जे लाडक्या बहिणीचे हप्ते आहेत थकलेले ते रेग्युलर मध्ये मिळत राहतील। तर मित्रांनो, ही काही प्रोसेस होती, ज्या पण लाडक्या बहिणीला पैसे मिळाले नाही त्यांना ही प्रोसेस करायची आहे आणि ज्यांच्या खात्याला आधार सेडिंग नाही ते पण ही प्रोसेस करून त्यांच्या स्वतःच्या बँक अकाउंटला आधार सेडिंग करू शकतात। सोबतच जर एखादं डिसेडिंग करायचं असेल तर डिसेडिंगचं पण ऑप्शन देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, ही प्रोसेस तुम्ही 100% करा, तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे। ही काही महत्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणीसाठी। तर मित्रांनो, ही अपडेट आहे ती जर आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।